नमस्कार, मी प्रसन्न जोशी. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी, खास करून मरीन ड्राईव्हच्या पट्ट्यामध्ये आपल्याला कल्पना असेल, एलईडी दिवे लावण्याचा प्रकल्प राबवला गेला. त्याच्यावरती फार मोठा वाद उपस्थित झालेला आहे, जो अजून शमला नाहीये. आणि शिवसेनेनं तर आता थेट दावा केलेला आहे की यामध्ये घोटाळा झालेला आहे. आणि या घोटाळ्यामध्ये राज्यातले तर नाहीत आहेतच, पण शिवाय केंद्रामधले मंत्री सुद्धा, 2 मंत्री यामध्ये गुंतलेले आहेत, असं म्हणून त्यांनी थेट केंद्र भाजपवरती सुद्धा टीका करायला सुरुवात केलेली आहे. शिवसेना आतापर्यंत भाजपला कॉर्नर करत होती, अडचणीत आणत होती, पण राज्य लेवलला आता ते केंद्रामध्ये पण शिरायचा प्रयत्न करतायत. आणि याचमुळे या एलईडी दिव्यांचा शॉक भाजपाला बसतोय का? जैतापूर प्रकल्प, विधान परिषद अध्यक्ष सभापती निवडणूक असेल, मेट्रो 3 प्रकल्प आणि आता एलईडी, शिवसेनेचे शॉक देणं चालू आहे. तोच आपला विषय आहे. याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत शायना एनसी, भाजपच्या प्रवक्त्या, राजीव सातव, काँग्रेसचे खासदार, आणि सुनील शिंदे, भाजप शिवसेनेचे आमदार. आपल्या तिघांचं स्वागत. शायना एनसींकडे नंतर जाऊयात. पहिल्यांदा सुनील शिंदेकडनं भाजप शिवसेनेची भूमिका जाणून घेऊयात. सुनीलजी, काय म्हणणं आहे शिवसेनेचं? एकतर मरीन ड्राईव्ह हा राणीच्या गळ्यातील हार म्हणून मुंबईकर त्याच्याकडे बघत असतात. पूर्वी या ठिकाणी असलेले दिवे, त्यानंतर अचानक केंद्रीय मंत्री त्या ठिकाणी आले, त्यांनी आयुक्त स्तरावरती बैठक घेतल्या आणि त्या ठिकाणी नवीन दिव्यांचा पायलट प्रोजेक्ट त्या ठिकाणी राबविला गेला. या सगळ्या गोष्टीला तमाम मुंबईकरांनी त्यावेळेला आपली नाराजी प्रकट केली होती आणि म्हणूनच हा थोडासा वादग्रस्त विषय झाला होता. आणि आज मग या दरम्यान सामनामध्ये सुद्धा सच्चाईच्या माध्यमातून एक कव्हर स्टोरी त्या ठिकाणी छापून आलेली आहे. खरं म्हणजे मुंबई महानगरपालिका आणि बीएसटी यांच्या दरम्यान मुंबई शहराच्या संपूर्ण दिव्यांची व्यवस्था पाहिली जाते. मुंबई महानगरपालिके माध्यमातून या संपूर्ण दिव्यांचा जो काही देखभालीचा खर्च आहे हा बीएसटीकडे वळता केला जातो आणि त्यामुळे बीएसटीच्या माध्यमातून संपूर्ण यंत्रणा कार्यरत असताना अचानक केंद्रीय मंत्री आले, त्यांनी त्यांच्या स्तरावरती निर्णय घेतला आणि ह्या नवीन पद्धतीचे एलईडी त्या ठिकाणी लावण्यात आले. तो लावताना त्या ठिकाणी असं दाखवण्यात आलं की याच्यातनं 50% विजेची बचत होऊ शकते आणि मग याच माध्यमातून त्या ठिकाणी तो पायलट प्रोजेक्ट राबविला गेला. आणि यालाच शिवसेनेचा विरोध होता. मुंबई महानगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे. आतापर्यंत या सगळ्या संबंधाने जे काम झालं ते महापालिका आणि बीएसटी या स्तरावर झालं असताना केंद्रीय पातळीवरून याच्यामध्ये हस्तक्षेप होऊन ज्यावेळेला काम झालं त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेमध्ये याच्याबद्दल नाराजीचा सूर उमटला होता. बरं, आपण भाजपाकडे जाणून घेऊयात. भाजपाच्या शायना एनसी आपल्यासोबत आहेत. शायना जी, सीधी तरह से शिवसेना आरोप लगा रही है भाजपा पे कि यहाँ पे कोई दाल में काला है, भ्रष्टाचार हो या ना हो, लेकिन पैसों की कुछ ऐसी मैनेजमेंट हुई है जो अच्छी नहीं है. और खास करके संजय राउत जी ने तो ऐसा कहा है कि 2 मंत्री है भाजपा के, केंद्र के, जो इसमें इन्वॉल्व हो सकते हैं. एक का तो नाम उन्होंने गोयल जी का तो नाम भी लिया है. क्या कहना है भाजपा का? देखिए, हर एक आरोप पे प्रत्यारोप भी होता है और मैं यहाँ कोई टिप्पणी नहीं करना चाहती हूँ कि व्यक्तिगत राय मत किसने क्या रखा है. मैं सिर्फ ये कहना चाहती हूँ स्पष्ट रूप से, केंद्र सरकार ने एक पायलट प्रोजेक्ट नहीं पूरे देश में सोचा है कि एलईडी लाइट्स का इस्तेमाल होना चाहिए. इसका इस्तेमाल क्यों हो रहा है? ताकि हम बचत कर सकते हैं. तो ये दाल में कुछ काला मैं समझ नहीं पाती हूँ कि किस तरफ ये प्रश्न चिन्ह उठा रहे हैं. जहां तक इलेक्ट्रिसिटी का सवाल है, हम सभी जानते हैं कि जो प्रदेश और मुंबई में बचत होती है, साथ साथ इन्वायरमेंट के ऊपर हम ध्यान दे सकते हैं. ग्लोबल वार्मिंग के जो हैजर्ड्स हैं या फिर जो हम एक तरफ पर्यावरण की भी बात करें तो एलईडी के बहुत सारे फायदे हैं जो मैं गिनाना नहीं चाहती हूँ. मैं यही कहना चाहती हूँ कि सेना हो या कोई. शायना जी, आपसे हमारा और देश के हित में क्या है, आज बदलते वक्त के साथ जहां विश्व भर में लोग एलईडी की बात करते हैं, जहां कोई टेंडर बिजनेस नहीं, ये सरकार के तरफ से बचत के लिए और फायदेमंद बिल्कुल ट्रांसपेरेंट गवर्नेंस की हम बात कर रहे हैं और वो स्पष्ट रूप से हमारी सरकार दिखा चुकी है. तो मुझे नहीं लगता है कि कोई सर्टिफिकेट की आवश्यकता है या कोई एडिटोरियल के आधार पे हम तय कर सकते हैं कि हमारे सरकार ने कुछ सही किया है या कुछ गलत. ठीक आहे, आपण राजीव सातव यांच्याकडे जाऊयात, कारण आज शिवसेनेच्या आरोपाला
अतिशय अनपेक्षितपणे सपोर्टर कोण सापडलं तर काँग्रेसच्या खासदार राजीव सातव यांनी म्हटलेलं आहे की या आरोपाची चौकशी झाली पाहिजे आणि जर का एक महत्वाचा केंद्रातल्या आणि सत्तेतला सहभागी पक्ष जर का म्हणत असेल तर आरोपांची चौकशी झाली पाहिजे, अशा प्रकारे चौकशीचीच मागणी केलेली आहे. राजीव सातवजी, एकदम काँग्रेसने म्हणजे काय चाललंय काय विधान परिषदेमध्ये? तुमचे आधीचे सभापती आभार काय मानतात आणि आता तुम्ही एलईडी प्रश्नावरती शिवसेनेच्या सुरात सूर काय मिसळताय, काय चाललंय? प्रसन्नजी, सुरात सूर मिसळण्याचा हा काही प्रयत्न नाही आणि हा काही तसा एफर्ट सुद्धा नाही आहे. मुद्दा हा आहे की भाजपाने नेहमी सांगितलं की आम्ही संघराज्य व्यवस्थेमध्ये सगळ्यांचे अधिकार हे शाबूत ठेवण्याचा आमचा नेहमी प्रयत्न राहील. राज्याचं स्वायत्तता वेगळी राहील, महापालिकांची स्वायत्तता वेगळी राहील. या आरोपाच्या संदर्भामध्ये माझी भूमिका एकच आहे की महापालिकेमध्ये कुठले दिवे बसले पाहिजेत, कसा रस्ता झाला पाहिजे, काय केलं पाहिजे हे महापालिकेने ठरवलं पाहिजे. बरं, ती महापालिका शिवसेना भाजपची आहे, म्हणजे त्याच्यात भाजपचा सुद्धा वाटा आहे. सवाल हा आहे की एखाद्या महापालिकेत दिवे बसवणं न बसवणं कसे बसवायचे ते त्या महापालिकेला ठरवू द्या. एखाद्या राज्यामध्ये काय करायचं काय नाही करायचं हे राज्याला ठरवू द्या. बरं, हे जर केंद्र ठरवायला लागलं तर महापालिकांना आणि राज्यांना काम नाही उरणार. हा एक मुद्दा. बरं, दुसरा माझ्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे आणि तो महत्वाचा विषय हा आहे की मागच्या 9-10 महिन्यामध्ये एक मित्र पक्ष भाजपावर का नाराज व्हायला लागलाय याचं आत्मचिंतन भाजप आता तरी करणार आहे का? मागच्या 9-10 महिन्यामध्ये सगळे विरोधी पक्षाची मंडळी एकत्र येऊन राष्ट्रपतींना भेटतायत, याच्या संदर्भामध्ये तरी भाजपाला आत्मचिंतनाची गरज भासणार आहे का? बरं, कारण वाजपेयी ज्यावेळेस पंतप्रधान होते 5.5 वर्ष वाजपेयींच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी नव्हती. 9 महिन्यामध्ये नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये मित्रपक्ष सुरू काढायला लागलेले आहेत. हे कशामुळे व्हायला लागले? तुमच्या विरोधात राजू शेट्टी विरोधात बोलतायत, शिवसेना विरोधात बोलत आहे, तुमच्या विरोधात जेडीयू तुमचा मित्रपक्ष होता तो आधीच सोडून गेलेला आहे. बरं, आपण त्यामुळे याचा विचार भाजपाला करावा लागणार आहे. ठीक आहे. सेनेकडे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा शायना एनसीकडे जावं लागणार आहे या प्रश्नामुळे. शायना एनसी जी, 2 सवाल है. एक सवाल जो हमारे कांग्रेस के राजीव सातव जी ने उपस्थित किया है, वो सवाल था कि ऐसी क्या बात हो गई कि आप महापालिका, सिर्फ राज्य नहीं, राज्य के अंदर जो एक स्थानिक स्वराज्य संस्था है महापालिका, उसके अधिकारों में आप अतिक्रमण करने लगे, पहली बात. दूसरी बात, ये कैसा योगायोग है, किस तरह का ये कोइंसिडेंस है कि जिस कंपनी एलईडी की लाइट्स को प्रोवाइड करती है उसका कनेक्शन गोयल जी से है. ये इसके बारे में, इस संयोग के बारे में आप क्या बताओगे? बिल्कुल बेबुनियाद आरोप है और जैसे कि मैंने पहले कहा कि हर एक आरोप के ऊपर प्रत्यारोप होता है. आपने एक तरफ कहा कि हम क्यों दखल अंदाज कर रहे हैं. हम दखल अंदाज नहीं कर रहे हैं, हम गुड गवर्नेंस का मॉडल जो दिखा रहे हैं. जब हम ई गवर्नेंस की बात करते हैं, ट्रांसपेरेंसी, अकाउंटेबिलिटी की बात करते हैं, जहां विश्व भर में हर एक देश एक रफ्तार से चल रही है, वहां यहां हम एक रिग्रेसिव माइंडसेट पे सोचें कि कौन से टेंडर को दे और बीएमसी में किसे सिस्टम्स आधार किए. हम जो सही मायने में सोच रहे हैं कि देश की बचत कैसे हो, प्रदेश की बचत कैसे हो और खास तौर से मुंबई शहर की बचत कैसे हो, इसमें क्या खोट है सोच में. और जहां आप आरोप की बात करते हैं, मैं यही कहना चाहती हूं कि जब आप ये आवाज उठाते हैं तो ये समझ लीजिए कि बहुत सारे बेबुनियाद आरोप के आधार पे लोगों ने हमें चुना नहीं है. लोगों ने हमें चुना है क्योंकि उनको पता है, विश्वास है कि गुड गवर्नेंस के मॉडल के साथ साथ बदलते वक्त के साथ, बदलते रफ्तार के साथ, और जो इलेक्ट्रिसिटी बचत इस प्रतिक्रिया का एक संकेत नहीं है, तो मुझे बहुत ही अफसोस होता है कि किस विचारधारा से हम अपने आप को विश्वास मानना चाहते हैं और करना चाहते हैं. आपण सुनील शिंदेना विचारूया. सुनील जी, शायना एनसी जे म्हणाले त्याचा मथितार्थ असा आहे, त्याचा साधा अर्थ असा आहे की काहीतरी नवीन चांगलं करत असताना शिवसेना खोका घालते. चांगल्या म्हणजे हे मी फार आपल्या साध्या सुद्धा मराठीत तुम्हाला सांगतोय, खोडा का घालते शिवसेना, असा त्यांच्या बोलण्याचा साधा अर्थ होता. नवीन काहीतरी दृष्टी आहे, नवीन काहीतरी प्रोजेक्ट आणतोय, तर शिवसेनेला एवढा प्रॉब्लेम काय? सुनील जी.
हे बघा, शायनाजी इथे एक विसरतायत की मुंबई महानगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे. 1888च्या कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे ही महानगरपालिका काम करते. या महानगरपालिकेला काही अधिकार बहाल केलेले आहेत आणि या मुंबई महानगरपालिकेची एक उच्च परंपरा राहिलेली आहे. या महानगरपालिकेचं काम हे जागतिक स्तरावरचं काम म्हणून या ठिकाणी गणलं गेलेलं आहे. एक जगातली उत्कृष्ट महानगरपालिका म्हणून या मुंबई महानगरपालिकेचं या ठिकाणी वर्णन होत असते. ही एक सिस्टमच ठरलेली आहे की महानगरपालिका स्तरावरती शेवटी शिवसेना किंवा कुठलाही पक्ष काय हे ज्यावेळेला त्या ठिकाणी बसतात त्यावेळेला शेवटी देशहिताच्या, नागरिकहिताच्या आणि नागरिकांना जे काय अपेक्षित आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतात. ही जर या ठिकाणी ही परंपरागत आपली या ठिकाणी नियमाप्रमाणे सिस्टम असेल की मुंबईतली दिवा, बत्ती, लाईट, पाणी, रस्ते ही संपूर्ण जबाबदारी त्या महानगरपालिकांची आहे. मग त्या महानगरपालिका त्या काम करीत असताना ते दर्जेदार करते की नाही किंवा ते काय गैर करतायत का याच्यावरती शासनाचा अंकुश असतो. शासन बघेल, त्या शासनाकडे ती यंत्रणा आहे. परंतु अशा तऱ्हेने परस्पर मंत्री येतात, आयुक्तांना एकत्र करतात आणि त्या ठिकाणी निर्णय करतात. अर्थात तो मुंबईच्या हिताचा निर्णय एक पायलट प्रोजेक्ट म्हणून त्यावेळेला काहीशा थोड्याशा प्रमाणात महानगरपालिकेमध्ये नाराजी व्यक्त करून शिवसेना गप्प राहिली. शिवसेनेनं हा काय प्रश्न त्या ठिकाणी प्रतिष्ठेचा केलेला नाही. परंतु जेव्हा कुठे तात्विकदृष्ट्या या जेव्हा गोष्टी चर्चेला येतात त्यावेळेला ही सिस्टम आहे आणि त्या सिस्टमचा त्या ठिकाणी त्या सिस्टमला फॉलो केलं पाहिजे, त्या सिस्टम प्रमाणे जायला पाहिजे. हे शिवसेनेचं साधं आणि सोपं मत आहे. आपण इकडे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर एक मुद्दा असा आहे की शिवसेनेने मांडलेला आहे आयआयटी मुंबईचा यावरती एक अभ्यास चालू आहे एलईडी लाईट्सच्या सार्वजनिक वापराबद्दलचा. तो यावा, त्याच्यानंतर आपण हा निर्णय घेऊयात शहरामध्ये बाकीच्या ठिकाणी एलईडी लाईट्स लावण्यासंदर्भात आणि त्याच्या जोडीला हवं असेल तर आपण एक वेगळा अभ्यास सुद्धा कंडक्ट करूयात असं सुद्धा सेनेचं म्हणणं आहे. भाजपचं त्याबद्दल काय म्हणणं आहे, शायना एनसी त्याबद्दल काय उत्तर देणार आहेत आणि जोडीला राजू सातव यांना मगाशी काहीतरी बोलायचं होतं. या दोन्ही गोष्टी ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईतल्या एलईडीच्या पथदर्शी जो सुरुवातीचा एक प्रोजेक्ट करून इतरांसाठी पहिल्यांदा इतर प्रोजेक्टच्या आधी टेस्ट घ्यायची असते असा पथदर्शी प्रोजेक्ट राबवल्यानंतर शिवसेनेला वाटतंय की यामध्ये सगळा भ्रष्टाचार झालेला आहे. खास करून त्याला अनेक कारणं पण आहेत. त्या अनुषंगाने चर्चा चालू आहे आपली. शायना एनसींकडे जाण्यापूर्वी राजू सातव मगाशी जो मुद्दा उपस्थित करत होते तो मुद्दा. सातवजी बोला. या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, त्याच्यात काही वाद नाही. परंतु मागच्या अनेक दिवसापासून शिवसेना का नाराज आहे याच्या कारणांचा सुद्धा शोध घेतला पाहिजे. ज्या पद्धतीनं भाजप आणि राष्ट्रवादीची छुपी युती झालेली आहे ती छुपी युती सुद्धा या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे. पहिली गोष्ट, रावसाहेब दानवेंनी आज जे स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की भाजपाचा मुख्यमंत्री हे शिवसेनेच्या पोटदुखीचं कारण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की या दोन्ही पक्षांचं असं झालंय, तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना, ही मानसिकदृष्ट्या काही जमलेली यांची युती नाही. आणि त्यामुळं दररोज याच्यात नवीन मुद्द्यांवरून संघर्ष व्हायला लागलेला आहे. आणि राज्याच्या जनतेच्या दृष्टीने ही अत्यंत अडचणीची गोष्ट आहे की तुम्हाला मॅन्डेट दिलं, तुमच्या ताब्यात राज्य दिलं आणि तुम्ही दररोज इतक्या जोरजोरात भांडताय की राज्यकारभार करणार कधी तुम्ही? बरं, सुनील शिंदे बहुधा काहीतरी मुद्दा म्हणतात, तेवढा घेऊन शायना एनसींकडे. सुनीलजी काय म्हणताय? असं आहे की एलईडीच्या संदर्भाने मला या ठिकाणी आठवतं, कारण मी 2012 साली मी सुद्धा बीएसटीचा चेअरमन होतो आणि बीएसटी समितीचा अध्यक्ष असताना माझ्याकडे महाराष्ट्रातल्या अनेक कंपन्या एलईडीचा प्रस्ताव घेऊन आल्या होत्या. पण त्यावेळेला आम्ही हे प्रस्ताव ज्यावेळेला प्रशासनाला देत होतो त्यावेळेला प्रशासनाचं स्पष्ट सांगणं होतं की या संदर्भाने एलईडीच्या संदर्भाने, पॉवर सेव्हरच्या संदर्भाने अजून कोणतेही धोरण किंवा कोणतेही मुद्दे स्पष्ट नाहीत आणि या बाबतीत जे काही आपल्याला तांत्रिक मुद्दे किंवा तांत्रिक तपासणी वगैरे करून जे त्याच्याकडून रिपोर्ट्स यायला पाहिजे याची सध्या आपल्याकडे यंत्रणा नाही आणि हे व्हायला वेळ जाईल, तोपर्यंत आपल्याला हे करता येणार नाही. आणि मग असं असताना अचानक या सगळ्या कशा गोष्टी जमून आल्या, हा या ठिकाणी मला पडलेला प्रश्न आहे. सुनीलजी, एकच फक्त मुद्दा क्लिअर करावा लागेल आता आहे. शायना जी, आप उन्हें जवाब देना चाहती हो, आपका क्या कहना है?
मैं सिर्फ ये कहना चाहती हूँ कि जो हमारे पास सिस्टम्स नहीं थे, जो हमारे पास टेक्नोलॉजी नहीं था, वो पास्ट इतिहास है। आज 21वीं सदी में बदलते वक्त के साथ वो उपलब्धि है और फायदा है हर एक नागरिक को, हर एक टैक्स पेयर को और हर एक भारतवासी को। जहां देश को फायदा हो रहा है, इलेक्ट्रिसिटी की बचत हो रही है, पर्यावरण के ऊपर कम असर हो रहा है, तो क्या ये सभी चीजों के साथ साथ बदलते वक्त के साथ हमें बदलना नहीं चाहिए, या हमें यही सोचना चाहिए कि कौन सा टेंडर किसने दिया और किसने पारित किया? लेकिन शाइना जी, वही तो सेना का कहना है कि हमें विश्वास में क्यों नहीं लिया गया। ये प्रोजेक्ट जब आपको एग्जीक्यूट करना था तो सेना को साथ में क्यों नहीं लिया गया? चांगले बदल मुंबई महानगरपालिकेत स्वीकारले गेले आहेत। देखिए, हॅलो, ये सभी फैक्ट्स जोशी जी, अनेक चांगले पब्लिक बदल या ठिकाणी स्वीकारले गेलेले आहेत। आपण सुनील जी, मैं येतो तुमच्याकडे। सुनील जी येतो, शाइना जी आप पूरा कीजिए। प्रश्न चिन्ह उठा ही नहीं सकते हैं, इसलिए मैंने कहा कि जो आप आरोप उठाना था, मैं बहुत ही संक्षेप में कहना चाहती हूँ कि सभी फैक्ट्स उपलब्ध है गवर्नमेंट वेबसाइट पे, पब्लिक डोमेन में। कोई भी प्रश्न चिन्ह नहीं उठ सकता है ट्रांसपेरेंसी को लेके। और जो आपको कोई भी इंफॉर्मेशन भी चाहिए तो पब्लिक डोमेन में वेबसाइट पे उपलब्ध है। अभी आप आरोप कर रहे हैं तो वो आरोप जो बेबुनियाद है, क्या हमारा हक नहीं बनता है कि हम बताएं? और जो जनता ने हमें एक वोट दिया है गुड गवर्नेंस के मॉडल पे, ट्रांसपेरेंसी, अकाउंटेबिलिटी के माध्यम से, तो जो हम अच्छा काम कर रहे हैं तो हमारा सिर्फ नकारात्मक रूप से एक ढंग से बहस करना मुझे लगता है कि बेमतलब है। सुनील शिंदे जी बोला, काय उत्तर आहे या बाबतीत? बघा, अनेक चांगल्या गोष्टी मुंबई महानगरपालिकेने स्वीकारलेल्या आहेत। किंबहुना गेल्या 4 महिन्यात शिवसेना, भारतीय जनता पक्षाचं या राज्यावर सरकार आहे, त्यांनी सुद्धा अनेक चांगल्या गोष्टी या ठिकाणी स्वीकार केलेल्या आहेत। तिथे कुठेही टेंडर वगैरे ह्या गोष्टीपेक्षा तात्विक प्रश्न आहे। आज सुदैवाने आज माननीय मुख्यमंत्र्यांनी आज या संदर्भाने लक्षवेधी सुद्धा विधानसभेत लागली होती। त्या लक्षवेधीवरती आमचे सुनील प्रभू, जे 2014ला महापौर होते, त्यांनी त्यावेळेला या संदर्भाने लक्ष घातलं होतं। आज माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट सांगितलं की या ठिकाणी हा पायलट प्रोजेक्ट आहे आणि या पायलट प्रोजेक्टच्या संदर्भाने IIT कडून संपूर्ण आम्ही तपासणी करून घेऊ आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जो 69च्या अंतर्गत महानगरपालिकेला अधिकार आहे, त्या अधिकाराच्या माध्यमातून याची स्पर्धात्मक निविदा आम्ही मागवू, मुंबई महानगरपालिका मागवेल आणि त्यानंतर आपण योग्य अयोग्य ठरवून त्यानंतर हा संपूर्ण प्रोजेक्ट त्या ठिकाणी त्याची व्यवस्थितरित्या पुढची अंमलबजावणी होईल। माझं आणि शिवाय दुसरी गोष्ट, गुड गव्हर्नन्स आम्ही मान्य केलं की आज माननीय मुख्यमंत्र्यांनी 3 लाखापर्यंतच्या वर कुठल्याही गोष्टी असतील त्या टेंडरिंगच्या माध्यमातून करा स्पष्ट आदेश काढलेला आहे। नाही, पण सुनीलजी, शिवसेनेचा आक्षेप फक्त विश्वासात घेतला नाही एवढाच आहे का? मग असं असताना हे स्पष्ट आहे ना सुनीलजी, विश्वासात घेतला नाही एवढाच मुद्दा आहे का भ्रष्टाचार झालाय हा पण दावा आहे? सगळ्या गोष्टी आम्ही स्वीकारल्या त्या नाही। प्रश्न असा आहे की ज्यावेळेला आम्ही हे सगळे नियम करून पुढे चाललेलो असताना आज या ठिकाणी अचानक वरिष्ठ पातळीवरती बोलणी होऊन पायलट प्रोजेक्ट त्या ठिकाणी त्यांना दिला जातो, त्याच्याबद्दलच शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली होती। अन्य शिवसेनेच्या कुठला या बाबतीत काही आरोप नव्हते। बरं, सातव यांच्याकडे जाण्यापूर्वी फक्त एकदा शाइना एनसीकडे पुन्हा एकदा। शाइना जी, आपका जवाब इसके बारे में? देखिए, सुनील जी हमारे आमदार हैं, उनको सभी पता है क्योंकि वो BST के चेयरमैन रह चुके हैं। आज जब हमारे माननीय मुख्यमंत्री ने असेंबली में कहा तो वहां स्पष्ट होता है कि जो एक IIT पैनल चेक करके पायलट प्रोजेक्ट के आधार पे सभी पैरामीटर्स जो उपलब्ध हैं और फायदेमंद है, उसके बाद इसको एक्सपैंड करेंगे। इससे ज्यादा स्पष्ट प्रतिक्रिया हमारे सरकार के तरफ से हम क्या दे सकते हैं? माननीय मुख्यमंत्री ने ये सभी सवालों का जवाब दिया। तो जब आप ये फिर सवाल उठाते हैं कि हमने कॉन्फिडेंस में नहीं लिया है, जब असेंबली में फ्लोर ऑफ द हाउस में ये सभी चीजों को इलैबोरेट करके स्पष्टीकरण है, तो मुझे नहीं लगता है कि कोई भी प्रश्न चिन्ह उठता है। सिस्टम को यहाँ फॉलो किया नहीं गया। शाइना जी, सेना का इतना ही कहना है। शाइना जी, सिस्टम क्यों नहीं फॉलो किया आपने? ये सब अगर पायलट प्रोजेक्ट यहाँ पे मुंबई में एग्जीक्यूट करना था, उसके बारे में सेना को विश्वास में क्यों नहीं लिया गया? देखिए,
देश भर में एलईडी लाइट्स को लेके हमारी सरकार ने ये प्रतिक्रिया दी है, क्योंकि हमारी बचत होती है देश भर में। क्या आज आप इलेक्ट्रिसिटी की बचत नहीं करना चाहते हैं? ये फंडामेंटल सवाल का आप एक जवाब दीजिए। उसके बाद हम देख सकते हैं कि कौन से ऐसे मुद्दे हैं जहां आप चाहते हैं कुछ अलग ढंग अडॉप्ट किया जाए या नहीं। जो फंडामेंटली आप चाहते हैं कि इलेक्ट्रिसिटी की बचत हो और एलईडी लाइट्स का इस्तेमाल किया जाए, तो यहाँ एक मॉडल है जो ये मॉडल में कोई भी ऐसे लकूनाज है तो उसके प्रति जरूर फिर चर्चा हो सकती है। ठीक है, एक सवाल, एक राजीव सातव यांच्यासाठी एक प्रश्न घेऊन मी पुन्हा शायना इन्सिनकडे यायचं, कारण त्यातला भ्रष्टाचाराच्या मुद्द्याबद्दल अजून स्पष्ट उत्तर मिळालेलं नाहीये। राजीव सातवजी, याच्यातला एक मुद्दा असा मी आठवण करून देऊ इच्छितो, मरीन ड्राईव्हचा हा सगळा प्रोजेक्ट झाल्यानंतर, एलईडी तिकडे लावण्यात आल्यानंतर स्वतः आदित्य ठाकरे असं म्हणाले की ही हुकुमशाही आहे का? काय तुम्हाला असं वाटतंय? केंद्राच्या पातळीला तर काँग्रेसने हा आरोप अनेक वेळा केलेला आहे, पण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीला सुद्धा आता ही वृत्ती दिसायला लागलेली आहे। आमचा आक्षेपच या गोष्टीला आहे की ज्या पद्धतीनं महापालिकेचं हे डोमेन आहे, महापालिकेमध्ये पायलट प्रोजेक्ट घ्यायचा का नाही हे महापालिकेला ह्यांनी विचारायला पाहिजे होतं। महापालिकेच्या जीबीने त्याला मान्यता द्यायला पाहिजे होती। तुम्हाला मॅन्डेट दिलं म्हणजे तुम्ही कोणाच्या अधिकारात जाल, तुम्हाला मॅन्डेट दिलं म्हणून तुम्ही भूसंपादन कायदा पास करणार आणि आवडेल त्याची जमीन घेणार। तुम्हाला मॅन्डेट दिलं म्हणून पाहिजे तिथं तुम्ही एलईडी बसवणार आणि सांगणार नाही इट्स अ गुड गव्हर्नन्स। मॅन्डेट दिलं म्हणजे कोणाच्या अधिकारात जायचा तुम्हाला अधिकार मिळाला असं अजिबात नाही। प्रत्येकाचं डोमेन हे रिस्पेक्ट केला गेलं पाहिजे आणि ते केल्या जात नाही। केवळ एकाधिकारशाही हा फॅक्टर आहे आणि त्याचा फटका शायनाजींना सुद्धा बसलेला आहे। दिल्लीमध्ये चर्चा ही होती की शायनाजी या राज्यसभेच्या सदस्य होतील, पण त्यांना सुद्धा एकाधिकारशाहीचा फटका बसलेला आहे। शायना जी, कम से कम अपने बारे में तो कहिए कि भाजपा के हाई कमांड क्या सबको विश्वास में लेती है? कम से कम अपने मित्र पक्ष को छोड़ दीजिए, कम से कम आपके जैसे डेडिकेटेड कार्यकर्ताओं को विश्वास में लेती है? बहुत बहुत धन्यवाद प्रसन्ना जी, लेकिन आपके पूरे चैनल को मैं ये कहना चाहती हूँ और आपके पैनलिस्ट को भी, भारतीय जनता पार्टी एकमात्र प्रजातांत्रिक रूप में एक पार्टी है जहां कार्यकर्ता को हमेशा उनका परिश्रम का फल मिलता है। इसके बारे में आप टिप्पणी न कीजिए और चिंता न कीजिए। हम लगातार पार्टी के लिए काम करते जाएंगे और मैं विश्वास से कह सकती हूँ कि केंद्र की सरकार हो या प्रदेश की सरकार, हमारा एक ही मॉडल है, वो है गुड गवर्नेंस, डेवलपमेंट की राजनीति, प्रगति की राजनीति और रफ्तार से काम करना। हमने बहुत सारे टेंडर सिस्टम्स देखे हैं पिछली बार। 60 साल में एक टेंडर राज और एक भ्रष्टाचार के प्रति जिसके वजह से लोगों ने कांग्रेस को नकारा और अन्य दलों को नकारा, आज जब हमें एक मौका मिला है तो हम लोगों के साथ विश्वासघात कभी नहीं करेंगे। शायना जी, एक सिर्फ जाते जाते एक आखिरी सवाल जो भ्रष्टाचार का था, ठीक है आपका पॉलेट प्रोजेक्ट था, उसके बारे में आपके पार्टी के डिस्क्रिप्शन अलग था, ठीक, शायद बात ठीक हो सकती है, लेकिन यह समझ में नहीं आता कि एलईडी प्रोजेक्ट एस्टैब्लिश करने में, एलईडी लाइट्स प्रोवाइड करने में क्या भारत में दुनिया भर में सिर्फ एकाध ऐसी कोई कंपनी है? क्या इसके बारे में टेंडर नहीं निकल सकता था? इसके बारे में भी सिर्फ आप जिस कोल अलॉटमेंट की वजह से आपने भाजपा कांग्रेस को सुनाया था कि डेमोक्रेटिक बिडिंग पद्धत चाहिए, सिस्टम चाहिए, तो क्या एलईडी के बारे में भी आप अलॉटमेंट क्यों जा रही हो? आपने टेंडर क्यों नहीं निकाला? हेलो, देखिए, मैं इसका जवाब आपको देती हूँ कि जो 2 लाख करोड़ तक हम कोल में हम बचत कर सकते हैं देश का, तो थोड़ा तो विश्वास कीजिए हमारे सिस्टम्स पे। और हमने कोई पब्लिक कंपनी को या कोई प्राइवेट इंडिविजुअल को कोई फायदा नहीं दिया है। सभी फैक्ट्स ऑन द नेट वेबसाइट पे स्पष्ट है। तो मुझे नहीं लगता है कि ये प्रश्न आप दोबारा उठा सकते हैं कि जब सबसे कम्पिटिटिव प्राइसेस वर्ल्ड ओवर हमें मिला है, जहां इलेक्ट्रिसिटी की बचत होती है, जहां आईआईटी के एक्सपर्ट्स ने कहा कि ये एक एक्सीलेंट मॉडल है,
जहां देश को इलेक्ट्रिसिटी की जो डेफिसिट है उसके प्रति जो शॉर्टफॉल है उसके प्रति फायदा जो हो सकता है। ठीक है शायना जी, और शायद रही बात आपका projects कन्विक्शन को- इसके बारे में बहुत ही फर्म है कि ये प्रोजेक्ट ऐसा होना चाहिए था, एलईडी लाईट्स होणे चाहिए थे. फक्त एक शेवटची अतिशय थोडक्यात कमेंट सुनील शिंदेकडनं, त्यांना बहुधा काहीतरी बोलायचं होतं. शिंदेजी थोडक्यात प्लीज. जोशी साहेब हॅलो बोला बोला. जोशी साहेब असं आहे बघा, ऊर्जेची बचत व्हायला पाहिजे, सगळ्यांची इच्छा आहे, तो देशाचा फायदा आहे, बरोबर आहे. आणि त्यानुसार हा पायलट प्रोजेक्ट आम्ही स्वीकारला सुद्धा. परंतु ज्या कंपनीने हा पायलट प्रोजेक्ट राबवलाय त्या कंपनीची अवस्था अशी आहे की जर याचं मेंटेनन्स करायचं झालं तर त्यांच्याकडे स्वतःची यंत्रणा नाही, ती यंत्रणा त्यांना हायर करावी लागते. म्हणजे ज्या कंपनीकडे स्वतःचं याच्याबद्दलचं डिझास्टर नाही अशा कंपनीला पुढे आणून त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी साध्य होणार आहेत का, हा माझा या ठिकाणी महत्वाचा प्रश्न. असे अनेक मुद्द्यांची प्रश्न नेहमीच पडत राहणार आहेत. सेनेला, बाकीच्या पक्षांना आणि भाजपला त्याची उत्तरं द्यावी लागणार आहेत. प्रत्येक वेळी विकासाचं नाव पुढे केलं की कुठलाही विरोध राहणार नाही, खरं तर राहू नये अशी भूमिका घेता येणार नाहीये. पण आता दिवस अजून सध्या विरोधाचेच आहेत. सेनेने प्रत्येक ठिकाणी ते दाखवून दिलेलं आहे आणि इतक्या लवकर हा विरोध, हा अशा प्रकारचा आक्षेप थांबेल असं दिसत नाहीये. पण तूर्तास आपल्याला चर्चा मात्र इथेच थांबवावी लागणार आहे. त्यासाठी आपल्याला शायना यांसी, सुनील शिंदे आणि राजू सातवाने वेळ दिला. आपण तिघांचे आभार मानूयात. चर्चेमध्ये आपण इथे थांबतोय. पाहत राहा एबीपी माझा.